त्यांचे पक्ष फोडण्याचं काम सुरू केलं असेल. खरं तर या निकालानंतर नक्कीच जी मंडळी NDA मध्ये आहेत, जे आमदार मंडळी आहेत, त्यांना खास अस्वस्थता सुरू झाली असेल. एक सातत्यानं सगळेच पक्ष असं काही झालं की सांगतात की आमच्या संपर्कात आमदार आहेत, खासदार आहेत वगैरे वगैरे. तर खरंच आमदार तुमच्या संपर्कात आहेत का, आणि असतील तर तुमचा जो ओरिजिनल स्टँड होता की आम्ही वापस घेणार नाही, त्यांना घेणार नाही. आम्ही त्यांचा निवडणुकीत पराभव करण्यात आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांना घेऊन परत जीवदान देणार नाही. राजकीय दृष्ट्या पक्षांना इतकं भरपूर देऊन सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं हा पक्ष संपवणाऱ्यांच्या मागे उभा राहिला, ही महाराष्ट्राशी बेईमानी आहे असं मी मानतो. पक्ष सोडण्याविषयी मला काय म्हणायचं नाही. अनेकांनी, नारायण राणेंनी पक्ष सोडलाय, छगन भुजबळांनी पक्ष सोडलाय, गणेश नाईकांना पक्षातून जावं लागलं. अशा अनेक लोक पक्ष सोडून शिवसेनेतून यापूर्वी माननीय बाळासाहेब असताना सुद्धा पक्ष सोडलाय. की उद्धवजी आहेत म्हणून कोणी पक्ष सोडला नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा भुजबळांपासून ते नारायण राणेंपर्यंत अनेकांनी पक्ष सोडलेला आहे. पण कोणी बाहेर जाऊन या पक्षाचा बाप मी आहे हे सांगितलं नाही. पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा, पक्ष ठाकरेंचा. आम्ही बाहेर पडलो, स्वतःची लढाई. आता नारायण राणेने पक्ष सोडला, त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला, तो चालला नाही. ते काँग्रेस पक्षात गेले, मग भाजपात गेले. मला त्यांच्याविषयी काहीच म्हणायचं नाही. राज ठाकरे ते तर ठाकरे आहेत, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, ते स्वतःचं राजकारण करतायत. शिवसेना माझी, मी स्थापन केली असं ते म्हणाले नाही, किंवा भुजबळ म्हणाले नाही. पण हे जे ईस्ट इंडिया कंपनी गुजरात आहे, त्यांनी हा नवीन व्यापारी फंडा सुरू केला. त्यांनी नवीन ही एक काय म्हणतात त्याला, सेल बरं का सुरू केला. 40 लोक घेऊन या पक्ष देतो, चिन्ह देतो. हे या राज्यातलं राजकारण. सुरुवात कुठून झाली? चिराग पासवान पासून. चिराग पासवानचा पक्ष सुद्धा अशा प्रकारे फोडून तो त्याच्या काकाच्या हातात दिला चिन्हासह. दुर्दैवानं तोच चिराग पासवान त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये. पण आम्ही हे करणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत. संजयजी, जेव्हा शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे आमदार गेले त्यावेळेला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या की संपर्क उद्धव ठाकरेंना करणं किती कठीण आहे. अगदी त्याच गोष्टी नाना पटोलेंनी ABP माझाशी बोलताना त्या दिवशी सांगितल्या होत्या, विधान परिषदेच्या उमेदवारीच्या दिवशी. खरं तर सांगलीचा एक अनुभव असताना, म्हणजे आपण 30 खासदार म्हणताय, खरं आता ते 31 झालेत, पण सांगलीच्या अनुभवानंतर सुद्धा असं परत का करता? मला वाटत नाही कुठे कम्युनिकेशन गॅप आमच्यामध्ये आहे. बाळासाहेब थोरातांशी आमचा चांगला संपर्क आहे, जयंत पाटलांशी उत्तम संपर्क आहे, काँग्रेस पक्षाशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी. आम्ही जागा वाटप जे वापस तर घ्यावी लागले ना, माघार तर घ्यावी कुठे विधान परिषदेच्या. नाही, एकमेकांचं ठरलं शेवटी. बघा, ही काय विधानसभेची निवडणूक नाही, ही काय लोकसभेची निवडणूक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, आणि ते आम्ही जर घेतले असू तर त्यात काय चुकलं असं आम्हाला वाटत नाही. कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रत्येकाने उमेदवार उभे केले, आणि प्रत्येकानं ही नोंदणी पद्धतीनं मतदान होतं. कोणी किती मतदार नोंदवले आहेत, आणि हे विजय पराजय हे व्यक्तिगत संवाद आणि संपर्कावरती होत असतात. हे काय फार मोठ्या प्रमाणात लाखोचं मतदान होतं असं नाही. बाबा, आमच्या माणसाचं म्हणणं आहे, आमचे किशोर जैन यांनी काल आम्ही त्यांना विनंती केली, त्याने माघार घेतली. त्यांचं म्हणणं आहे, मी 60,000 नोंदणी केलेली आहे. त्याला वाटतं की मी लढलो तर मी जिंकेन. आता काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर होते, त्यांना वाटलं मी इतकी उमेदवारी. राष्ट्रवादीने पण तिथे उमेदवार टाकला होता. तुम्ही मग असं का म्हणत नाही की राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विसंवाद आहे? उमेदवार त्यांनीही टाकला होता ना. शिवसेना कोकणामध्ये, शिवसेनेची एक ताकद आहे, एक यंत्रणा आहे, आणि ती काम करत असते. आता नाना पटोले किंवा काँग्रेसनं आम्हाला विचारून उमेदवार टाकला नव्हता, पण तरी आम्हाला असं वाटलं की विसंवाद नसावा,
मग काल माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून दिल्लीमध्ये जे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, वेणुगोपालजी असतील, रमेश चेन्थिला असतील, त्यांच्याशी आम्ही चर्चा करून हा निर्णय घेतला की बाबा ठीक आहे, त्यांनी विनंती केली की कोकणची जागा तुम्ही जर आम्हाला मदत केली तर बरं होईल. आम्ही म्हटलं ठीक आहे. मग त्यानुसार त्यांनी नाशिकमधून उमेदवार मागे घेतला काँग्रेस पक्षानं, आम्ही कोकणातून घेतला.